नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या म्हणजे एका विलक्षण जीवन प्रवासावर बोलणार आहोत. परमहंस भालचंद्र महाराज. हो, ज्यांच्यामुळे कणकवली, कोकणातले एक गाव आज श्री क्षेत्र कणकवली म्हणून ओळखलं जातं. अगदी. परमहंस भालचंद्र महाराज ज्यांनी आपलं आयुष्य जवळजवळ निश्शब्द अवस्थेत घालवलं, तब्बल 55 वर्ष, पण तरीही केवळ उपस्थितीने हजारो लोकांना मार्गदर्शन केलं. हो, अगदी. आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे स्थानिक लोकांकडून आणि महाराज संस्थानाच्या नोंदींमधून जी मिळाली आहे, त्यानुसार महाराजांचं जीवन म्हणजे त्याग, कठोर तपस्या आणि मुख्य म्हणजे मौन याचं ते एक शक्तिशाली प्रतीक होते. त्यांचं ते निःशब्द कार्य आजही अनेकांना प्रेरणा देत आहे, हे खरं आहे. बरोबर. चला तर मग या कहाणीत जरा खोलवर जाऊया. एका अशा संताची गोष्ट ज्यांनी अर्ध्या शतकाहून अधिक काळ जगाशी एकही शब्द न बोलता संवाद साधला. हे ऐकायलाच कसं तरी वाटतं की ज्यांना लोक आधी वेडा म्हणायचे, नागडा म्हणून हिणवायचे, तेच पुढे जाऊन दत्त अवतार मानले जाऊ लागले. हा बदल खरंच थक्क करणारा आहे.